मागच्या वेळेला या श्लोकाचा पूर्वार्ध आपण बघितला. आता उत्तरार्ध या श्लोकाचा बघूया. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. असं भगवंतानी सांगितलं. तेव्हा म्हणजे हा ज्ञानाचाच परम गुह्य हे ज्ञान आहे म्हणा. इदम तू ते गुह्यतमम, हे गुह्यतम आहे. आणि हे ज्ञान गुह्यतम काय, हा ज्ञानाचाच महिमा आहे म्हणा. ज्ञानाचं महात्म्य आहे, कारण ते गुह्यच आहे. गुह्य असणं, गुप्त असणं हा त्याचाच गुण आहे म्हणा. की ते परम गोपनीय असतं. कारण या ज्ञानाचा मूळ स्रोत काय आहे, ज्ञान कुठून निर्माण झाला म्हणाल. ज्ञानाचा मूळ स्रोत काय आहे, तर आत्मा हाच या ज्ञानाचा मूळ स्रोत आहे. कारण आत्मा हा ज्ञानमय आहे, ज्ञान स्वरूप आहे. आत्मा चित स्वरूप आहे, म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. त्याचं मूळ स्रोत, ज्ञानाचं मूळ स्रोत हा आत्मा आहे. आणि हा आत्मा तर परम गुह्य आहे म्हणले. हा आत्मा तर कोणाला काही कळतच नाही, दिसायचंच राहूच द्या म्हणले, दिसणार तर नाहीच, पण त्याचं कळू शकत नाही म्हणलं. कुठे आहे, काय आहे, कसं आहे, काही कळत नाही. आणि म्हणून सांगतात वेदस्य तत्वं निहितं गुहायाम महाजनो येन गतस्य मार्गः. की वेदाचं जे तत्व आहे ते एखाद्या पर्वताच्या अगदी रहस्यमय अशा दुर्गम अशा गुहेमध्ये नेऊन ठेवलेलं आहे असं म्हणतो. त्याच्याप्रमाणे वेदाचं तत्व, वेदस्य तत्वं निहितं गुहायाम. मग करायचं काय, मग ते प्राप्त कसं होणार. ते वेदाचं तत्व म्हणजे काय, वेदाचं तत्व म्हणजेच आत्मा. आत्म्यापासूनच ते वेद निर्माण झाले म्हणाले. मग वेदाचं तत्व म्हणजे आत्मा. जसे वेद हे दुर्गम आहेत, समजू शकत नाहीत, तसं म्हणलंय तो आत्मा त्याच्यापेक्षा दुर्गम आहे. तेव्हा अत्यंत दुर्गम अशा गुहेत ठेवलेल्या वस्तूप्रमाणे तो आहे. मग तो प्राप्त कसा करून घ्यायचा. महाजनो येन गतस्य मार्गः. की महान संत सत्पुरुष सद्गुरू ज्या मार्गाने गेले, किंवा ते जे सद्गुरू ज्या मार्गाने आपल्याला नेतात त्यांच्या मागोमाग आपल्याला जायला पाहिजे, तरच त्या तिथपर्यंत आपण पोहोचू शकू, त्या आत्मस्वरूपाला आपण जाणू शकू. ते परम गोपनीय असा तो मार्ग आहे म्हणा. म्हणून केशवदास महाराजांनी सांगितलं की संसारी सुख नाही, सुख नाही आधी विचारोनी पाही, संतांची धरी बाही. संतांच्या म्हणजे शर्टाची बाही धर काय, तर ते तुला बरोबर घेऊन जातील. महान संत सत्पुरुष सद्गुरू ज्या मार्गाने नेतात त्याच मार्गाने आपण गेलो असताना त्याचा शोध लागतो म्हणा. तसंच ते आत्मज्ञाने आत्म्याचं स्वरूपच असल्यामुळे ते त्याच्यासारखं परम गुह्यच आहे म्हणा, त्याचं स्वरूपच आहे. म्हणून स्वतःला खूप ज्ञानी म्हणवणारे, अनेक पुस्तके लिहिणारे, अनेक प्रकारचे ज्ञान प्रकट करणारे, बुद्धिप्रधान भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणार. लोकांना असं वाटेल काय केवढं ज्ञानी व्यक्ती आहे, मंत्रमुग्ध करून टाकणार. असे तथाकथित बरेच पंडित असतात, अनेक ठिकाणी ते भाषण देतात, अनेक ठिकाणी प्रवचन करतात. पण असे लोक सुद्धा ते शब्द ज्ञानाच्या संभ्रमात सापडलेले असतात. त्यांना ते कारण ते परम गुह्य आहे ना, हे ज्ञान परम गुह्य आहे, ते त्यांना सुद्धा कळत नाही ना. शब्द ज्ञानाच्या संभ्रमात फसतात. तेव्हा आमचा एक अनुभव आम्ही सांगण्यासारखा आहे की आमचे एक चांगले मित्र होते, आमच्या डोंबिवलीतच राहायचे. आम्ही आधी डोंबिवलीतच राहत होतो, त्याच्यामुळे त्यांची चांगली मैत्री होती. आणि हिंदीचे उत्तम, अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे असे हिंदीचे जाणकार, हिंदी भाषेचे. आणि त्यांनी जवळजवळ 10-12 पुस्तकं लिहिली होती. आणि विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. आम्ही त्यांच्या घरी, त्यांनी एकदा बोलवलं आम्हाला, आम्ही गेलो होतो. तेव्हा बरेच लोक त्यांच्याकडे आले होते, जवळजवळ 10-12 लोक तिथे होते.
त्या सर्वांची ओळख त्यांनी करून दिली. ते सर्वच लेखक होते, पत्रकार होते सगळे. आणि त्याच वेळी नुकतंच मी एक इंग्रजी पुस्तकाचं हिंदीत अनुवाद केला होता. हे रामकृष्ण मठाचं पुस्तक होतं त्याचं. आणि ते पुस्तक त्रिचूर इथल्या रामकृष्ण मठाचे जे प्रमुख स्वामी गभीरानंद त्यांनी लिहिलेलं होतं. आणि ते इंग्लिशमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं. त्याचं नाव होतं सॉंग ऑफ द सोल. तर मी त्याचं भाषांतर करताना सॉंग ऑफ द सोल याचं भाषांतर मी आत्मगान असं ते मला स्फुरलं. आत्मगान या दोनच शब्दात त्याचं भाषांतर. सॉंग ऑफ द सोल, इथे किती शब्द आहे? सॉंग ऑफ द सोल, 4 शब्द आहेत. परंतु इथे त्या 4 शब्दाचं एकाच शब्दात आत्मगान असं भाषांतर आम्ही केलं. आणि गमत म्हणजे हे आम्ही ते पुस्तकाचं भाषांतर जेव्हा पाठवलं तेव्हा बेलूर मठचे जे स्वामी होते प्रज्ञानानंद, त्यांना हिंदी येत होतं. ह्या स्वामींना हिंदी नव्हतं येत, गभीरानंद स्वामींना. तेव्हा त्या प्रज्ञानानंदांच्याकडे पाठवलं तेव्हा त्यांना ते एवढं आवडलं नाव. वा. त्याच्या आधी सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की याच्या आधी सुद्धा या पुस्तकाची काही लोकांकडनं आम्ही भाषांतर करून घेतलं होतं. पण ते म्हणले आम्हाला आवडलं नव्हतं, आम्हाला तेवढं भावलं नव्हतं. म्हणजे पण तुम्ही केलेलं जे भाषांतर आहे ते अगदी बरोबर आहे, म्हणजे इतकं सुंदर भाषांतर आहे. आणि मुख्य म्हणजे पहिलं जे त्याचं टायटलच आहे म्हणले ते एका शब्दात आत्मगान आणि एवढा अर्थ त्याच्यात. एवढं ते खुश झाले. आणि मला त्यांनी स्वतः फोन केला होता बेलूर मठातून. तेव्हा त्यांना ते खूप आवडलं आणि म्हणले हे यथार्थ असं नाव आहे. आणि ते म्हणाले आम्हालाही सुचलं नाही म्हणले हे नाव. तेव्हा आम्ही त्या आमच्या लेखक मित्राच्याकडे गेलो होतो आणि बरेच लेखक बसले होते तिकडे. तेव्हा त्यांनाही ते माहिती होतं, त्यांच्याकडे ते आलं होतं पुस्तक हिंदीसाठी, कारण ते हिंदीचे मोठे विद्वान होते. त्यांच्याकडे आधी ते पुस्तक गेलं होतं. पण त्यांनी सांगितलं की हा माझा प्रांत नाही, अध्यात्म हा प्रांत नाही म्हणून मी करू शकत नाही. आणि मग ते आमच्याकडे आलं. त्यांनी नाही पाठवलं. गंमत म्हणजे ते आणखी तिसऱ्यानेच पाठवलं. आणि मग मी जेव्हा सांगितलं की असं पुस्तक आलं ते म्हणले अरे मेरे भी पास आया था. म्हणजे पण म्हणले मी त्याचं केलं नाही. पण ते म्हणले आत्मगान हा शब्द बरोबर नाही म्हणले त्याच. आणि त्यांनी सांगितलं आत्मगान याचा अर्थ असा होतो की आत्मस्तुती, आत्मस्तुती. बरोबरच आहे. त्या लोकांना देह म्हणजेच आत्मा अशी ज्यांची भावना आहे त्यांना आत्मगान म्हणजे आत्मस्तुतीच वाटणार ना. तेव्हा अध्यात्मामध्ये आत्मा हा शब्द वेगळा आहे, देह हा शब्द वेगळा. तेव्हा तिथे बसलेल्या समस्त लेखकांनी अगदी त्यांची जरी ओढली की बरोबर आहे, हे जे म्हणतात ते म्हणाले बरोबर आहे की आत्मस्तुती असं त्याचा अर्थ होईल. मी त्यांना सांगितलं बेलूर मठाच्या स्वामी प्रज्ञानानंदांनी हे जे नाव आहे काय आत्मगान हे त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी सांगितलं यथार्थ नाव आहे. तेव्हा त्याने ते मानलं नाही म्हणा, कारण त्यांना अध्यात्माबद्दल काही माहितीच नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांना ते कळलं नाही. त्यामुळे त्याचा तो व्यावहारिक अर्थ त्यांनी घेतला. खरं म्हणजे आत्मगान म्हणजे आत्म्याने गायलेलं गाणं. आम्हाला असं म्हणायचं होतं सॉंग ऑफ द सोल म्हणजे आत्मा स्वतः जेव्हा गातो आत्म्याच्या ठिकाणी हे गायन निर्माण होतो. वेद हे आत्म्याचं गायन आहे. वेद हे आत्मगान आहे, आत्म्याच्या ठिकाणी गायन आहे. आणि ते ऋषींनी ऐकलंय आणि ऋषींनी ऐकलं आणि लिहिलं. परंतु आत्म्याचं गायन आहे, आत्म्याने स्वतः गायलेलं गीत आहे असा त्या शब्दाचा अर्थ आहे. तेव्हा आम्ही स्वामी प्रज्ञानंदांना ते आवडलं, कारण त्या मागचं त्यांना आध्यात्मिक भूमिका होती. परंतु यांना भूमिका नसल्यामुळे त्यांना ते कळलं नाही. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की शब्दाने होणारं जे ज्ञान आहे ते किती फसवं आहे. फसवं नाही, मिसलिडिंग आहे, म्हणजे वेगळंच काहीतरी दाखवणार आहे. तेव्हा गैरसमजूत करून देणार आहे. आणि म्हणून भगवान सांगतात की हे ज्ञान जे आहे ते परम गुह्य आहे, परम रहस्यमय आहे.
आणि हे परम रहस्यमय आहे असं म्हणण्याचं आणखी हे एक कारण झालं. पण आणखी दुसरं एक कारण आहे म्हणाल. हे ज्ञान परम रहस्यमय असं भगवान सांगतात, तेव्हा ते परम रहस्यमय म्हणण्याचं आणखी एक कारण आहे. कारण असं की हे ज्ञान किती श्रवण केलं, किती ग्रंथातून वाचलं, तरी त्यांनी आत्म्याचं ज्ञान होत नाही. आणि कारण ते आत्मप्राप्ती करून घेण्याची तळमळ आहे म्हणा. हे कशाने प्राप्त होतो आत्मज्ञान? नुसतं वाचल्याने होत नाही म्हणा. ग्रंथाचे ग्रंथ वाचले, त्याचं चिंतन मनन केलं, त्याने हे ज्ञान होणार नाही. तर मुख्य म्हणजे तळमळ पाहिजे की मला हे ज्ञान झालं पाहिजे. तळमळ असल्याशिवाय आत्मप्राप्ती होत नाही. आणि तळमळ तर आहेच, पण त्याचबरोबर हे ज्ञान ज्या सद्गुरूंच्याकडनं आपण घेतो, त्या सद्गुरूंची कृपेला आपण पात्र पाहिजे. सद्गुरूंची कृपा आपल्या ठिकाणी झाल्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे, उपनिषदांमध्ये सांगितलं आहे, नायम आत्मा प्रवचनेन लभ्य. कुठेही प्रवचन ऐकेल, काही करेल, 10 ठिकाणी 10 प्रवचन ऐकेल, ना अयम आत्मा प्रवचनेन लभ्य. हा आत्मा प्रवचनाने, नुसते प्रवचन ऐकून ग्रंथ वाचून नाही म्हणले प्राप्त. न मेधया म्हणजे खूप तुमची बुद्धी खूप तीव्र आहे, खूप बुद्धिवान आहेत, खूप पंडित आहात, म्हणून तुम्हाला बहुना श्रुतेनं म्हणजे खूप ऐकलेलं आहे, खूप वाचलेलं आहे. न मेधया न बहुना श्रुतेनं तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, कळू शकत नाही. कारण हे गुह्य आहे. यमे वैश गृणुते तेन लभ्यस्तैश आत्मा विवृणुते तनुस्वाम. म्हणले हा आत्मा केवळ प्रवचनाने प्राप्त होणार नाही, सद्गुरूच्या प्रवचनाने प्राप्त होईल, इतरांच्या प्रवचनाने प्राप्त होणार नाही, प्राप्त होणार नाही. केवळ मेधा म्हणजे केवळ बुद्धी आहे, मेधा शक्ती आहे, बुद्धी आहे, तीव्र बुद्धी आहे म्हणून प्राप्त होईल असं नाही. न मेधया न बहुना श्रुतेन, किंवा खूप शास्त्र वाचले आहेत, खूप ग्रंथ वाचले आहेत आणि तेवढं तरी ज्ञान आहे म्हणून तो प्राप्त होईल असं नाही. बहुना श्रुतेन. मग हा आत्मा प्राप्त होतो कोणाला? हा आत्मा ज्याला स्वतः वरतो. कोणाला वरतो? ज्याचा स्वीकार करतो स्वतः. या आत्म्याला असं वाटतं की अरे माझं ज्ञान याला व्हावं, असा हा आत्मा ज्याचा स्वीकार करतो त्यालाच हा आत्मा प्राप्त होतो म्हणाले. त्याच्यासाठी तो आपलं सगळं स्वरूप उघडं करतो. मग हा आत्मा कुणाचा स्वीकार करतो? तर म्हणले अत्यंत तळमळीने, प्रेमाने, निरंतर त्याचं स्मरण जो करतो, अशा अत्यंतिक तळमळीच्या भक्तासाठी हा आत्मा सद्गुरूंच्या रूपाने सगुण साकार रूपाने येतो म्हणाले. तोच आत्मा. अशी तळमळ लागल्यामुळे, आणि म्हणून आम्ही सद्गुरूंच्याकडे कसे आलो आणि आम्हाला ते आत्मा प्राप्ती कशी झाली, परमगुह्य ज्ञान कसं मिळालं. केशवदास महाराजांनी जो पद ते सांगितलं काय, धाव पाव बा सद्गुरु राया, रत्न खचित हे काया वाया, पारखिता तुझ निगम बोलती, कदापि ना सोडी तव पाया. असं आम्हाला लक्षात आलं की अरे सद्गुरूंचे पाय धरले पाहिजे काय. आणि आम्ही त्या तळमळीने आलो. सद्गुरू कुठे भेटतील, सद्गुरू कुठे भेटतील, त्या तळमळीने आलो. आणि सगळे आमचे नातेवाईक नाराज झाले, का निघून गेला निघून गेला. मग आता समजा मी नातेवाईकांच्यात राहिलो असतो तर आता मग माझं काय झालं असतं काय. आणि मी सद्गुरू त्यांना सोडून सद्गुरूच्याकडे आलो, त्यांना खरा आनंद व्हायला पाहिजे, मग ते सगळे दुःख झालं. तेव्हा नायम आत्मा प्रवचनेन लभ्य. तो आत्मा कुणाला स्वीकार करतो? ज्याला तळमळ लागते म्हणा, आणि मग तो सद्गुरूंच्याकडे येतो आणि तो आत्माच त्या सद्गुरूंची भेट घालून देतो. आणि हा आत्मा सद्गुरूंच्या रूपाने सगुण साकार होऊन येतो आणि त्याला आत्मज्ञान देतो.
आणि त्याच तळमळी तो आत्म्याला जाणून घेतो. तीच तळमळ पुढे चालू राहते आणि त्या तळमळीने तो आत्म्याला जाणून घेतो. आणि म्हणून हे आत्मज्ञान म्हणजेच विज्ञान, याला विज्ञान असं म्हणतात. अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. ज्ञान विज्ञान सहित मी तुला सांगेन असं भगवान सांगतात. अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे असं भगवान सांगतात. हे ज्ञान आणि विज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय. किंवा दुसरी कथा एक अशी आहे की कसं हे ज्ञान प्राप्त होतं, कोणाकोणाला हे कसं प्राप्त झालं. आम्ही आमचं कथा सांगितली. केशवदास महाराजांनी कसं प्राप्त करून घेतलं. दुसरी कथा अशी आहे की संत केशवदास महाराजांचे सद्गुरू ते शिवनाथ निरंजन होते. परंतु त्या शिवनाथ निरंजन त्यांचा जास्त काळ सहवास त्यांना झाला नाही. त्याच्यामुळे दुसरे एक सत्पुरुष त्यांना भेटले, ते संत तुकाराम महाराज. जसं आमच्या बाबतीतही झालं की आम्हाला महाराजांचा खूप सहवास तर पुष्कळ मिळाला आम्हाला, पण तरी पुढे महाराज सांगितलं की अरे आणखी दीर्घकाळ सहवास 36 वर्ष 40 वर्ष झाला पाहिजे आणि म्हणून याच कार्यात तुम्ही राहा, हे माझंच कार्य आहे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे राहिलो. तेव्हा आम्हाला परमानंद स्वामी त्यांच्याकडून त्यांचे प्रेम, त्यांचे ज्ञान मिळालं आम्हाला. म्हणून संत केशवदास महाराजांचं असं झालं. त्यांना तुकाराम महाराज मोप्याचे ते त्यांना भेटले आणि केशवदास महाराजांनी त्यांना अत्यंत तळमळीने विनंती केली की महाराज मला तुम्ही अनुग्रह करा, माझ्यावर कृपा करा, अनुग्रह करा. तेव्हा संत तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं की म्हणले तुझ्यावर अनुग्रह करू, आम्ही निश्चित करू, पण आता तू जा म्हणलंय, तुला कीर्तन करायला कुठेतरी जायचं आहे, कुठल्या गावाला. तिकडे पांडुरंग नावाचं गाव होतं, त्या गावाला त्यांना कीर्तन करायला जायचं. तिथे जाऊन कीर्तन कर म्हणाले. योग्य वेळी आम्ही तुला अनुग्रह करू. आणि ते कीर्तन करायला गेले आणि इकडे तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका शिष्याला पाठवलं. म्हणजे जा त्या केशवदास तिकडे गेले आहेत म्हणाले, तर माझी चिठ्ठी घेऊन जा म्हणले माझी, आणि गुप्त ठेव, गुह्य गुप्त त्यासाठी तूही वाचायची नाही. त्याला बरोबर सीलबंद करून त्यांनी ते चिठ्ठी त्यात लिहिलं आणि ते त्याच्याकडे देऊन त्याला तिकडे पाठवलं. केशवदास महाराजांचं कीर्तन आता संपत आलं, तेवढंच तो आला कीर्तन संपायच्या वेळा. आणि त्यांनी सांगितलं की संत तुकाराम महाराजांनी मला हे पत्र दिलंय म्हणजे तुम्हाला द्यायला सांगितलं. तर त्यांनी ते उघडून बघितलं काय, आणि त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांनी एक कबीराचं भजन लिहिलं होतं आणि म्हणले याचा अर्थ, याचं चिंतन म्हणून तुम्ही करा आणि याचा अर्थ तुम्ही काढा, आणि याचं जेव्हा चिंतन म्हणून तुम्ही कराल, आमचं स्मरण कराल, चिंतन म्हणून कराल, तेव्हा म्हणले तुम्हाला अनुग्रह झाला असं समजा. या रूपानेच आम्ही अनुग्रह तुम्हाला पाठवतोय म्हणाले. आणि मग असा त्यांच्यावर अनुग्रह झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून केशवदास महाराजांना स्फूर्ती झाली. केशवदास महाराजांनी कितीतरी पद नंतर केली. त्याची सगळी जी पद आहेत ना केशवदास महाराजांची, ही चिठ्ठी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी लिहिलेली आहे सगळी. आधी त्यांनी पद केलेली नव्हती, पण त्यांना अशी स्फूर्ती झाली. म्हणजे सद्गुरूची कृपा, हे गुह्य ज्ञान कोणाला होतं? सद्गुरूंच्या कृपेने होतं म्हणाले. सद्गुरूंनी ज्ञान सांगितलेलं असतं, पण त्यांची कृपा ते अनुग्रह करतात, म्हणजे कृपा करतात, आणि त्यांच्या कृपेने ते ज्ञान होतं म्हणाले. तर ह्या कृपेने ज्ञान कसं होतं हे सांगितलं. आणि त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये ते लिहिलं होतं कबीराचं पद, जब ले चल होई तब संग चले नहीं कोई रे, जब ले चल होई तब संग चले नहीं कोई, असं ते पद होतं. आणि त्यात निरोप लिहिला होता की ही चिठ्ठी मी पाठवली आहे, खाली त्यांची सही होती. आणि म्हणले हे अत्यंत रहस्यमय गुप्त आहे, कोणाला सांगायचं नाही. आणि म्हणले बिना किल्ली कुलपाच्या कपाटात बंद करून ठेव. हा लिफाफा जो आहे, हे पत्र जे आहे, बिना किल्ली कुलपाच्या कपाटात बंद करून ठेवा. मग हे रहस्यच आहे.
आता बिना किल्ली कुलपाच्या कपाटात ठेवलं तर ते कोणी वाचेल ना. कोणाला असा प्रश्न येतो की बिना किल्ली कुलपाच्या कपाटात बंद करून ठेवा, मग ते कोणी वाचेल. पण केशवदास महाराजांना बरोबर ते रहस्य कळलं आणि ते म्हणाले बिना किल्ली कुलपाच्या कपाटात बंद करायचं म्हणजे एकच कपाट आहे म्हणले, ते म्हणले हृदयाच्या कपाटात. हृदयाच्या कपाटाला किल्ली कुलूप नाहीये म्हणा, आणि तिथे ते बंद करून ठेवलं की कोणाला कळतच नाही म्हणा, कोणी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आणि रहस्यमय गोष्ट जी एकदम गोपनीय आहे ती तिथे ठेवली जाते म्हणून असं त्यांनी ठेवलं. आणि त्याच्यामुळे तिथे ठेवल्यामुळे त्यांना एवढं काय त्यांच्या एवढी प्रेरणा झाली, एवढी काव्य झाली, एवढी स्फूर्ती झाली. तर हे जे काव्य स्फूर्ण म्हणजे ज्ञानाची स्फूर्ती होणं, श्रवण मनन चिंतन निधिध्यासन आणि त्या शेवटची पायरी म्हणजे स्फुरण होणं. ते त्यांना सद्गुरूंच्या कृपेने झालं. तुकाराम महाराज आम्हाला महाराजांच्या कृपेने झालं. तेव्हा भगवान सांगतात अरे रहस्यमय अर्जुना, हे अत्यंत रहस्यमय अत्यंत गोपनीय आहे, असं तुला मी ज्ञान देणार आहे या अध्यायामध्ये. तेव्हा केशवदास महाराजांनी असा आशय ओळखला सद्गुरूंचा आणि तो बोध परमगुह्य म्हणून कायम आपल्या हृदयामध्ये त्यांनी अत्यंत प्रेमाने जतन करून ठेवला. आणि संत आपलं जे परमगुह्य ज्ञान असतं ते आपल्या अत्यंत श्रद्धावान दास्य करणाऱ्या सेवा करणाऱ्या अत्यंत प्रेमळ अशा भक्ताला, तळमळीच्या भक्तालाच देतात. तेव्हा दुसरं एक आणखी कथा आहे, केशवराव महाराज देशमुख. ते सुद्धा म्हणले केशवराव महाराज देशमुख हे गुलाबराव महाराजांचे शिष्य होते. विदर्भातले मादान गावचे गुलाबराव महाराज. आणि केशवराव महाराज देशमुख हे पुण्याला राहायचे. तेव्हा महाराज एकदा पुण्याला वारंवार जात असतात गुलाबराव महाराज. मग त्यांची एकदा या देशमुख महाराजांची भेट झाली आणि ते त्यांच्याकडे वारंवार यायला लागले. ते सुद्धा असंच म्हणाले एकदा की महाराज मी नेहमी येतो तुमच्याकडे, तुम्ही पण पुण्याला नेहमी येता, आपला सहवास होतो नेहमी, अशी बरीच वर्ष झाली म्हटले. तेव्हा आता तुम्ही मला काहीतरी माझ्यावर कृपा करा, अनुग्रह करा, काहीतरी कृपा करा. असे बरेच वर्ष प्रदीर्घ काळाचा सहवास त्यांचा झाला. ते पुण्याला यायचे, हे मादानला जायचे, असं तिथे कार्यक्रम व्हायचे. असं करता करता सहवासात राहता राहता गुलाबराव महाराजांनी एकदा त्यांना सांगितलं आता आम्ही पुण्याला येणार आहोत, त्याच्या आधी तुम्ही म्हणाले इकडे मादानला या, मग आपण बरोबर जाऊ, गाडीत पण बरोबर एकत्र जाऊ. आम्ही किरणच्या बरोबर गाडीमध्ये बऱ्याचदा एकत्र असं जात असतो. मग ते आम्हाला काही विचारत असतात, मग आम्ही त्यांना काही सांगत असतो. तेव्हा गुलाबराव महाराजांना अत्यंत तळमळीने विचारलं त्यांनी की महाराज माझ्यावर काहीतरी अनुग्रह करा, काहीतरी कृपा करा. तेव्हा गुलाबराव महाराज म्हणाले माझ्याबरोबर पुण्याला चल, आणि म्हणले तुला अनुग्रह होईल. तेव्हा ते सर्व भक्तांचा बरोबर महाराजांच्या बरोबर पुण्याला जायला गाडीमध्ये निघाले. आणि गाडी कल्याणला, आणि त्यांनी सांगितलं होतं की मी तुझं कल्याण करीन. आणि गाडी जेव्हा कल्याणला आली येणार आता तेवढं त्यांनी महाराजांनी सांगितलं अरे कोणी आहे का, म्हणाले मला पाणी पाहिजे प्यायला. तो बाकी सगळे डाराडूर झोपलेले होते म्हणा. मध्यरात्री काय जवळजवळ 3-4चा सुमार असेल तेव्हा गाडी पुढे कल्याणला आली. आणि हे एकटे जागे होते केशवराव महाराज देशमुख, आणि ते पटकन त्यांनी पाणी घेतलं आणि महाराजांनी येऊन दिलं पाण्याचा ग्लास. आणि त्यांनी महाराजांनी ओळखलं बरोबर. ते म्हणले या या बसा. आणि महाराज म्हणाले तुम्ही मला सांगितलं होतं की अनुग्रह करा, तर म्हणले हा ग्रंथ मी तुम्हाला देतोय काय. जसं केशवदास महाराजांना त्यांनी ती चिठ्ठी दिली आणि त्याच्यात ते कबीराचं पद दिलं आणि त्याच्यावर तुम्ही चिंतन मनन करा असं सांगितलं, म्हणजे तुम्हाला अनुग्रह होईल. तसं केशवराव महाराज देशमुखांना
त्यांनी तो ग्रंथ असा कापडात गुंडाळलेला असा त्यांनी दिला, नारद भक्तिसूत्र, छोटासाच ग्रंथ आहे नारद भक्तिसूत्र. आणि त्यांनी सांगितले नारदांनी लिहिलेले, संस्कृत मध्ये लिहिलेले भक्तिसूत्र आहे, याच्यावर म्हणले तुम्ही ग्रंथ लिहा, याच्यावर ओव्या लिहा आणि त्याचं तुम्ही मनन चिंतन निधिध्यासन करून ओव्या लिहून तुम्ही लोकांच्या पुढे त्याचं निरूपण करा. असं साधन त्यांना दिलं. आणि असं साधन दिल्यानंतर त्यांच्यावर कृपा झाली. सद्गुरू प्रसन्न होतात म्हणजे साधन देतात. आणि त्यांनी साधन दिलं आणि त्यांना कृतार्थ केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची कृपा तुमच्यावर आहे, आमचा अनुग्रह तुमच्यावर आहे आणि तुम्हाला हे आपोआप लिहिता लिहिता आपोआप ज्ञान होईल असं त्यांनी सांगितलं. तेव्हा जे सांगितलं भगवंताने की अत्यंत गुह्य आहे, परम गुह्य आहे. प्रवक्ष्याम्य अनसूयवे. आणि म्हणून मी तुला सांगतोय अनसूयवे. का मी तुला सांगतोय की तू हे परमगुह्य आहे, हे आत्मज्ञान कोणाला सांगायचं नाही. पण जो संतांचा सद्गुरूंचा द्वेष करत नाही त्याला हे ज्ञान सांगावं. ज्याने कधी द्वेष केला नाही त्यांचा, त्यांना हे ज्ञान सांगावं. म्हणजेच काय आला की जो सद्गुरूचा द्वेष करतो, मत्सर करतो, त्याला हे ज्ञान कधी सांगू नये. तेव्हा असा विचार येतो की कोणी शिष्य सद्गुरूचा द्वेष करेल का? मग तो जर सद्गुरूचा द्वेष करेल, द्वेष मत्सर करेल, तर तो शिष्य कसला? मग त्याच्यापेक्षा तर सर्वसामान्य अज्ञानी भाविक कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. भगवान सांगतात की अर्जुना, तू माझा कधीच द्वेष मत्सर केला नाहीस. प्रवक्ष्याम्य अनसूयवे. म्हणून मी हे परमगुह्य ज्ञान आणि हे ज्ञान विज्ञानासहित तुला सांगणार आहे म्हणाले. विज्ञानासहित तुला सांगणार आहे. याचा अर्थ असा की भगवंताचा द्वेष किंवा सद्गुरूचा द्वेष करणारे शिष्य असतात असा होतो. मग अशा शिष्यांच्या मनात सद्गुरूंबद्दलचा द्वेष मत्सर का निर्माण होतो, त्यांच्याबद्दलचा विकल्प का निर्माण होतो, याचं कारण शोधलं पाहिजे. सद्गुरूंच्याकडे दोन प्रकारचे शिष्य येतात. एक म्हणले सत्शिष्य, दुसरे असत शिष्य. सत्शिष्यांची सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा असते. काही शेंडी तुटो, पारंबीर तुटो, काय झालं या जगात तरी म्हणले, जग इकडच्या तिकडे झालं तरी म्हणले त्यांची श्रद्धा ढळत नाही. त्यांचं प्रेम आणि श्रद्धा ढळत नाही. म्हणजे त्यांचा भाव पक्का असतो, पूर्ण प्रेम भाव, भक्तिभाव असतो, नम्रता असते, सेवाभाव असतो. आणि या सर्वात महत्वाचा गुण म्हणजे आपण अत्यंत अज्ञानी आहोत अशी त्याची जाणीव असते. आणि सद्गुरू हे ज्ञान आपल्याला करून देणार आहे. सद्गुरूंचे महात्म्य फार मोठं आहे हे तो जाणून असतो. आपल्या वागण्याने, बोलण्याने सद्गुरूंची नकळत देखील तो अवज्ञा, अपमान होऊ देत नाही, याची तो काळजी घेत असतो. त्याच्याकडून सद्गुरूचा द्वेष होणं ही तर दूरचीच गोष्ट राहिली. त्याचा तसा भावही नसतो आणि स्वभावही नसतो. त्याचा तसा सद्गुरूंची अवज्ञा करण्याचा भावही नसतो आणि त्याचा तसा स्वभावही नसतो. एकदा कोणीतरी आमच्याबद्दल काहीतरी महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणजे लगेच म्हणले त्याचा तसा भावही नाही, स्वभावही नाही म्हणा, तो असं करणं शक्यच नाही. परंतु काही शिष्य असे असतात की ते सद्गुरूंच्या ज्ञानावर भाळतात. वा काय ज्ञान आहे, ते भाळतात, ते बरोबर आहे. आणि त्यांच्याकडून ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी येतात. मग सद्गुरूंवर प्रेम, श्रद्धा, भक्ती, सद्गुरूंच्या महात्म्याची जाणीव ही त्यांना असते, पण केवळ स्वार्थापुरती असते की मला ज्ञान घ्यायचं बस, या स्वार्थापुरती असते. स्वार्थ झाला की ते पुढे काही नसतं. तसंच म्हणले त्यांच्या ठिकाणी मोठी महत्वाकांक्षा असते, काहीतरी कामना असते की या भक्ती मार्गात आपण काहीतरी उच्च स्थान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. काहीतरी कामना असते, म्हणजे बाह्य दृष्टीने काहीतरी घडलं पाहिजे असं. आणि आपल्यालाही काही ज्ञान आहे, बरं याचे वेगवेगळे आपल्याला ज्ञान नाही म्हटलं असं ठीक, पण आपल्यालाही काहीतरी ज्ञान आहे. वा सद्गुरू, मलाही पण काहीतरी ज्ञान आहे का नाही, मी आपलं त्याच्यात काहीतरी लिहित असतोच. तुम्ही मला सांगता ते बरोबर आहे, पण मी पण त्याच्यात, मी त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही तर स्वतः तर लिहायचं नाही काही.
नाही म्हणले मी त्याच्यात लिहित असतो माझं, तर तुमचं काही लिहून फायदा काय म्हण, तुम्हाला कुठलं ज्ञान झालंय आणि तुम्ही त्याच्यात लिहिता म्हणजे बरोबर नाही म्हणलं. नाही बरोबर आहे म्हणलं. आता मला असं वाटलं की मला जे वाटतं ते मी लिहिल. म्हणलं असं नाही, आपल्यालाही काही ज्ञान आहे याचा अहंकार असतो. मग मी काहीतरी लिहिलेलं आहे, पण सद्गुरू मी काहीतरी लिहिलेलं आहे त्याच्यात, माझाही काहीतरी त्याच्यात सहभाग आहे ना. म्हटलं असं सहभाग गिभाग काही नाहीये. काय असं ज्ञान म्हणलं एवढं स्वस्त नाहीये काय. तेव्हा आपल्याला काही ज्ञान असतं असंही त्यांना अहंकार असतो, आणि ते सर्व घेऊन तो सद्गुरू कार्यात साधना करायला येतो. आणि जोपर्यंत सद्गुरूंच्या कडून त्याची कामना महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी अनुकूलता दिसते त्याला की आता हे होत आहे, तोपर्यंत तो खूप आनंदी असतो. त्याला असं वाटतं की आपल्यासारखं कोणी नाहीये. सद्गुरू दिवसभर मी असं लिहित असतो, दिवसभर हे करत असतो, आणि माझ्यासारखाच आनंद कोणालाच होत नाही. मी सांगतो म्हणले तुमच्या या कार्यामध्ये कोणीही भक्त एवढे भक्त आहे, कोणालाही एवढा आनंद होत नाही एवढा मला होतो. बरं आहे, चांगलं आहे, आनंद होणं चांगला आहे. मग सद्गुरूंची सेवा भक्ती प्रेमाने तो करत असतो. पण एखाद्या वेळी जेव्हा सद्गुरूंनी चुकून त्याचं काही अज्ञान काहीतरी दोष दाखवून दिला, त्याच्या अज्ञानावर दोषावर काहीतरी बोट ठेवलं, आणि ते सुद्धा त्याच्या कल्याणासाठीच असतं, त्याचं अज्ञान जावं, त्याचा दोष जावा याच्यासाठी, मुद्दाम काही त्याला चार लोकात अपमानित करायचं असतं त्यांचं काही नसतं. पण ते त्याच्या अज्ञानाला अहंकाराला फार झोंबतो की सगळ्यांच्या समोर मला सद्गुरूंनी सांगितलं. मग सद्गुरूच्या बद्दलचा राग संताप उत्पन्न होतो. आणि तसंच भक्ती मार्गापासून सद्गुरूपासून त्यांना ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होताना त्याला दिसत नाही, तेव्हाही त्यांना राग येतो. माझं वय झालं आता 62-63 वय झालं, सद्गुरू आता कधी काय होणार, असे लोक काम असेल. तेव्हा तसंच जेव्हा त्यांनी मनात धरलेली महत्वाकांक्षा, एवढी महत्वाकांक्षा काय म्हणतात, मी काही तुमच्या गुरुकुलातला विद्यार्थी नाही म्हणाले, माझं आधी तर शिक्षण झालेलं आहे पूर्ण, मग आला कशाला बाबा इथे. तेव्हा त्यांना राग उद्विग्नता येते. आणि भगवान सांगतात, आम्हाला मोठं आश्चर्य वाटतं की द्वेष नाही. आणि भगवान श्रीकृष्णाचा कोण द्वेष करणार, पण भगवान सुद्धा म्हणतात तुला माझ्याबद्दलचा द्वेष मत्सर नाही म्हणून मी तुला हे ज्ञान देतो, हे परमपूज्य आहे म्हणाल. अरे बाबा, आणि म्हणून हे द्वेषाचं मूळ आहे म्हणले, आणि सद्गुरू बद्दलचा द्वेष याच्यातून उत्पन्न होतो आणि वाढत जातो. म्हणजे सुरुवातीला ते हा विपरीत भाव किंवा विकल्प आधी दाखवत नाही किंवा दाबून ठेवतात, ठीक आहे जाऊ दे, परंतु एखादं कारण घडलं की पूर्ण त्याचा उद्रेक होतो, तेव्हा त्यांना सद्गुरूंचं परब्रह्म स्वरूप विसरायला होतो, आणि ते केवळ आपल्यासारखेच मनुष्य आहे. म्हणून मला डॉक्टर आष्टीकर ते मला एवढं नाही वाटत, मला निजधामान स्वामी ते आवडतात. कमाल आहे. मी म्हटलं मग असंच बोलण्याला सारखं झालं की तुमच्या मुलीने जर तुम्हाला असं म्हणलं की मला तुम्ही पप्पा म्हणून आवडता, परंतु अमुक अमुक आडनावाचे हे नाही आवडत. काय केवळ कसं लोक बोलतात बघा. तेव्हा सद्गुरू हे आपल्यासारखेच एक मनुष्य आहेत असं त्यांना वाटत असतं. आणि म्हणून भगवंताने गीतेमध्ये सांगितलं की माम अवजानंति ते मूढा. अरे भगवान श्रीकृष्णाला ज्याने मनुष्य रूप म्हटलं, ते म्हणले इतरांची काय गणना करणार. माम अवजानंति ते मूढा मानुषीम तन्माश्रिता परम भाव अजानंतो. पण माझा जो परम भाव आहे म्हणजे परब्रह्म स्वरूप मी आहे ते जाणत नाही म्हणजे. आणि जे काही घडलं म्हणजे त्याचं खापर सद्गुरूंच्याच माती फोडतात. आणि वर सद्गुरूंनी आपल्याला ज्ञान द्यावं अशी इच्छा करतात. बरं आता सद्गुरू मला ज्ञान द्या, त्याचा अहंकाराचा भर ओसरला की त्याला जाणीव होते की आपला पुष्कळ भयंकर चूक झाली असं त्याला वाटतं. आणि मग आता सद्गुरूच्या कडून जे आपल्याला अपेक्षित आहे ते मिळणार नाही, आणि म्हणून ते पश्चाताप करतात, मग माफी मागतात. बरं माफी सुद्धा अशी मागतात, माफी मागितल्यावर मग म्हणतात बरं आता मी माफी मागितली, आता मला अमुक करू द्या तमुक करू द्या. आणि सद्गुरू आणि ते सद्गुरूंनी मान्य करावं
अमुक करू द्या, तमुक करू द्या, हे करू द्या, आणि हक्काने सांगतात बघा आता मी माफी मागितली ना, आता तुम्ही मला असं केलं पाहिजे. अरे असं तुझा हक्क आहे का? माफी मागितली गोष्ट वेगळी आहे, तुझी चूक झाली म्हणून माफी मागितली. मग मी असं केलं पाहिजे असा हक्क तुझा थोडी निर्माण होतो. आता माफी मागितली, आता मग तुम्ही माझा हक्क पूर्ण करा असं हक्काने सांगितलं. असो, भगवान म्हणतात अशी याबद्दल काय जास्त बोलावणार. अशा शिष्याबद्दल भगवंतांनी जे सांगितलं की जे माझा द्वेष करतात त्यांना एक गुह्यतम ज्ञान देऊ नये असं सांगितलं. त्यांना अजिबात ते सांगू नये. जे असा माझा द्वेष करतात त्यांना हे परमगुह्य असं ज्ञान देऊ नये, सांगू नये. पण ते माफी मागितल्यावर ते गुह्यतम ज्ञान सद्गुरूंनी दिलं पाहिजे असा आपला हक्क सद्गुरूंच्यावर थोपतात. परंतु त्यांना हे कळत नाही की असं जबरदस्तीनं सद्गुरू ज्ञान देत नाही, आणि जरी दिलं तरी ते फळणार नाही. कारण सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय शिष्याला ज्ञान फलद्रूप होत नाही. कारण ज्ञान म्हणजेच तर आत्मा, आणि आत्मा म्हणजेच तर सद्गुरू. म्हणून सद्गुरू प्रसन्न नाहीत, म्हणून आत्मा प्रसन्न नाही, म्हणून ज्ञानाचा उपयोग होत नाही. केवळ अहंकार होऊन डोक्यावर भार होतो. आणि म्हणून भगवान सांगतात ज्ञानम विज्ञान सहितम प्रवक्ष्यामि ज्ञानम विज्ञान सहितम यद ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. आणि हे ज्ञान मी तुला विज्ञानासहित सांगतो, आणि हे ज्ञान झाल्यानंतर तुला मोक्षसे अशुभात, अशुभामधून सर्व जे अशुभ काही आहे तुझ्या जीवनात घडत आहे त्याच्यापासून तुला मुक्ती मिळेल. तेव्हा भगवान सांगतात की हे ज्ञान मी तुला विज्ञानासहित सांगतो. विज्ञानासहित म्हणजे तत्वतः सांगतो, अनुभवासहित सांगतो, रहस्यासहित सांगतो. आणि असं हे ज्ञान तत्वतः जाणल्यामुळे तुझ्या अंतःकरणातलं सर्व अशुभ म्हणजे अज्ञान, मल, विक्षेप, ज्ञानाच्या आड येणार जे जे काही आहे म्हणा ते सर्व अशुभ दोष निघून जातील. आणि दुसरं विज्ञान म्हणजे काय, ज्ञान सद्गुरू देतात, आणि विज्ञान म्हणजे त्यांनी प्राप्त होणारा विवेक, आणि तो विवेक प्राप्त होऊन तसं व्यवहारात जीवनात तो वागतो त्याला विज्ञान असं. विज्ञान तो वागतो कसा, आचार कसा करतो त्याला विज्ञान असं म्हणतात. तेव्हा हे ज्ञान विज्ञानासहित मी जाणतो, आणि ते तुझ्या अंतःकरणात प्रकाशित होईल असं ते सांगतात. ज्याप्रमाणे सूर्य प्रकाश देतो हे शब्दाने जाणलं जातं की सूर्य प्रकाश देतो, परंतु जेव्हा त्याचा प्रकाश सकाळ झाल्याबरोबर आपल्या दारामध्ये प्रकाश येतो, थंडीच्या दिवसात कुडकुडत असताना एकदम प्रकाश येतो, उष्णता येतो, तेव्हा आपल्याला लक्षात येते की सूर्यप्रकाश म्हणजे काय, त्याचा आनंद होतो. तेव्हाच खरा आनंद होतो. तेव्हा शब्दाने जरी ज्ञान झालं तर आनंद होतो, शब्दाचाही आनंद होतो. पण जेव्हा ते आपोआप अंतःकरणात प्रकाशित होऊन त्याचं स्फुरण व्हायला लागतं, ते अंतःकरणात प्रकाशित होतं असं महाराज सांगतात. तेव्हा जो आनंद होतो त्याचं वर्णन करता येत नाही, एवढा दिव्य तो आनंद असतो. म्हणून शब्दाचं ज्ञान हे प्रयत्नाने होत नसतो. शब्दाचं ज्ञान हे एका प्रयत्नाने घेता येईल, पण जे गुह्य ज्ञान आहे, जे अंतःकरणात आपोआप प्रकाशित होणार असतो त्यालाच विज्ञान असं म्हणतात. आणि जे जे काही अशुद्ध अशुभ अंतःकरणातच असतो ते अंतःकरणातच साठलेलं आहे. म्हणजे त्या अशुभापासून जेव्हा मुक्ती मिळते आणि सर्व जीवन सुखकारक, मंगलकारक, कल्याणमय होतं असं भगवान सांगतात. आणि ते हा 9व्या अध्यायाचं या पहिल्या श्लोकापासून अशी सुरुवात झाली, आणि याच्या पुढे हे तर त्याचं महात्म्य सांगितलं. आता ते गुह्य ज्ञान काय आहे ते भगवान सांगतात, आणि म्हणून सांगतात इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे. म्हणजे ते कोणाला सांगायचं हे ते सांगतात. ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे. ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. श्री गुरुदेव दत्त.